आता आपण जाऊया लोअर परळला। आमच्या प्रतिनिधी प्रणाली आता लोअर परळला पोहोचलेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। प्रणाली, मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस मुंबईत आणि उपनगरांमध्ये पडतोय। आपण सकाळपासूनच वेगवेगळ्या भागात मुंबईच्या फिरताय, काय आपल्याला बघायला मिळालं? कुठं काय परिस्थिती आहे पावसा पाण्याची? सुवर्ण, मी आता मुंबईच्या लोअर परळ परिसरातून करी रोड मार्गे जो ब्रिज जातो, नवीन ब्रिज खरं तर तयार झाला आहे। एल्फिस्टनचा ब्रिज आपल्याला माहिती आहे 2 दिवसांपूर्वीच बंद करण्यात आलेला आहे वाहतुकीसाठी, आणि त्यामुळे सगळा जो ताण आहे तो याच पुलावर आलेला आहे। आणि आत्ता त्या पुलाला जाण्याच्या रस्त्याची मी परिस्थिती दाखवते की ती गंभीर झालेली आहे। संपूर्ण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। खरं तर आज सोमवारचा दिवस असल्यामुळं चाकरमानी आपापल्या ऑफिसेसच्या दिशेनं, लहान मुलं शाळेच्या दिशेनं निघालेली आहेत, परंतु त्यांचा सामना या अशा परिस्थितीला करावा लागतोय। आपण पाहतोय 2 व्हीलर ज्या आहेत त्या या पाण्यामध्ये बंद पडत आहेत आणि मागून येणाऱ्या ज्या 4 व्हीलर आहेत त्या वेगात काढाव्या लागत आहेत, कारण पाणी जे आहे ते चांगलं चाकाच्या वर काही ठिकाणी गेलेलं बघायला मिळत आहे। त्यामुळं इथून वाहतूक करणं ही सगळ्यात मोठी अडचण झालेली आहे। परंतु आत्ताच्या घडीला एल्फिस्टनचा पूल बंद झालेला असल्यामुळं हा एकमेव मार्ग आणि त्यानंतर थेट दादरचा टिळक ब्रिज अशा 2 जे महत्त्वाचे पूल आहेत ते आता शिल्लक राहिलेले आहे पूर्व आणि पश्चिमेला ये जा करण्यासाठी। त्यामुळे सगळा ताण या 2 पुलांवर येतोय। त्यातल्या एका पुलाची ही अशी परिस्थिती झालेली आपल्याला बघायला मिळते। काल रात्रीपासून जो काही पाऊस मुंबईमध्ये सलग पडतोय त्याचा परिणाम हा म्हणावा लागेल की या ठिकाणी पाणी पूर्ण साचलेलं आपल्याला बघायला मिळतंय। ही मार्गिका जी आहे ही लोअर परळ स्थानकाकडून नवीन जो ब्रिज आहे लोअर परळचा त्याच्या पर्यंत जाते आणि त्याच्या मार्गामध्ये हे एवढं मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे। या व्यतिरिक्त हिंदमाता परिसरामध्ये थोडं पाणी साचलेलं आहे, बोईवाडा परेल परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे, दादर माटुंगा रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे। आणि या परिसरामध्ये ज्या काही 2 व्हीलर आहेत त्या बंद पडताना आपल्याला दिसून येत आहेत। एकूण मी जर रस्त्याची परिस्थिती दाखवली तर किती मोठ्या प्रमाणावर वाहनं या ठिकाणी आलेली आपल्याला दिसून येत आहेत। अंधेरी सबवे जो आहे तो सुद्धा बंद करण्यात आल्याचं कळतं आहे पाणी साचलेलं असल्यामुळं। या ठिकाणी आता पाण्याचा टँकर हा बंद पडल्यासारखा दिसतोय आणि त्यामुळं याच्या मागे सगळ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। एवढा मोठा टँकर जेव्हा बंद पडतो तेव्हा साहजिक आहे की त्याच्या मागे मोठ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या या ठिकाणी बघायला मिळत आहेत। तो प्रयत्न करतोय तो टँकर सुरू करण्याचा, आता निघालाय हा टँकर, त्यामुळे पुढचं वाहतूक जी आहे ती सुरळीत होईल कदाचित। परंतु तरी खाली मात्र प्रचंड पाणी साचलेलं असल्यामुळं फुटपाथपर्यंत पाणी आलेलं आहे। खरं तर फुटपाथ हे सुद्धा थोडेसे तिरके आहेत, त्यामुळे फुटपाथवरचं पाणीसुद्धा ओसरून जात आहे, परंतु मुख्य रस्ता जो आहे त्याच्यावर मात्र भरपूर पाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। ही एकूण लोअर परळची परिस्थिती आहे। मध्य रेल्वे ही 15 ते 20 मिनिटं उशिरानं येते आहे। अनेक ट्रेन या 20-20 मिनिटं उशिरा धावत आहेत। बंद पडलेली जरी नसली मध्य रेल्वे तरी उशिरानं धावती आहे, त्यामुळे लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा आज त्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचायला उशीर होणार आहे। एकूण जर बघितलं तर आत्ताच्या घडीला दोन्ही रेल्वे लाईन सुरळीत सुरू आहे असं सांगण्यात येत आहे, परंतु तरी सुद्धा उशिरानं मध्य रेल्वे धावत असल्याची माहिती मिळते। त्यात रस्त्यांची काही ठिकाणी अशा पद्धतीची दयनीय अवस्था झालेली असल्यामुळे साहजिक आहे की आज आपापल्या कार्यालयाला पोहोचायला नागरिकांना उशीर होणार आहे असंच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। नक्की प्रणाली, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एका बाजूला प्रणाली आपल्याला माहिती देत आहेत, आपल्याला वेगवेगळ्या मुंबईतल्या भागांची दृश्य दाखवतात, आणि दुसरीकडे ही मोनोरेलची दृश्य आम्ही आपल्याला दाखवतो। वडाळा भागात मोनोरेल बंद पडलेली आहे। काही कारणामुळे पुन्हा एकदा मोनोरेल बंद पडलेली आहे। बंद मोनोतून प्रवाशांना सगळ्यात आधी बाहेर काढण्यात आलं, त्यामुळे तो एक मोठा दिलासा आहे। पण पुन्हा एकदा मोनोरेल प्रवासी घेऊन जात असताना अचानकपणे बंद पडली। तांत्रिक कारणामुळे ती बंद पडलेली आहे। मोनो रेल्वेची वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली आहे। वडाळा आणि व्हीटीबी दरम्यान मोनो रेल्वे तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली आणि त्यानंतर तातडीनं मोनो रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आधी बाहेर काढण्यात आलं। तांत्रिक कारणानं मोनो रेल पुन्हा एकदा बंद पडल्यानं
प्रशासनानं त्या संदर्भातले अपडेट्स दिलेले आहेत। ऐन कामावर जाण्याच्या वेळी मोनो रेल्वे बंद पडल्यानं नोकरदारांचे मात्र हाल झालेले आहेत। आधीच पाऊस, त्यात पावसानं पिच्छा सोडला नाहीये आणि दुसरीकडे मोनोरेल अचानक बंद पडणं। मध्य रेल्वे ही विलंबानं धावते आहे, 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावते आहे। काही भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे रेल्वे ट्रॅकवर, त्यामुळे मध्य रेल्वेवर थोडासा परिणाम झाला आणि मोनोरेल तर चक्क वडाळा ते जीटीबी दरम्यान एक बंदच पडली, त्यामुळे त्याच्यावरही वाहतुकीवर परिणाम झालाय। मोनोरेल अटक गई थी अपना मक्कावाड़ी सिग्नल के यहाँ, तो जो वडाला जाने वाली ट्रेन थी वो अटक गई। फिर बाद में उसके बाद चेंबूर से आने वाला ट्रेन में इन लोग ट्रांसफ़र आदमी लोग को किया, तो उसके कारण फिर बाद में फायर ब्रिगेड आ गई। तो इन लोग बोल रहे फायर ब्रिगेड अपना काम चालू करने के बाद इन लोग बोल रहे मोनोरेल वाले हम लोग सप्लाई का इशू था वो कर दिए, उसके लिए उन लोग भी शांत हो गए। फिर इसके पीछे लाइन से चेंबूर जाने वाली ट्रेन लाइन से अटक रही है, एक के पीछे एक खड़ी है। अभी वो ट्रेन चालू हो गई, आदमी लोग सुरक्षित निकल गए हैं, इसके आगे कुछ तकलीफ नहीं है। मोनो रेल्वेची बातमी आपण बघतोय। मोनो रेल्वे या आधी अडकलेली होती, 1-1.25 तास मोनो रेल्वेत लोक अडकलेली होती आणि घुसमटली, त्यांना काहींना चक्कर आली, काहींना त्रास खूप झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोनो रेल्वे बंद पडलेली आहे। पण या वेळेला मात्र मोनो रेल्वे बंद पडल्यावर प्राथमिकतेने प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। जीटीबी ते वडाळा दरम्यान मोनो रेल्वे बंद पडलेली आहे। एका बाजूला पावसाचा मारा, त्यात पहिला आठवड्याचा सोमवारचा दिवस, त्यामुळे ऑफिसला वेळेवर पोहोचणं आणि त्यात मोनो पकडल्यावर मोनो बंद पडणं, अशा त्रासाला काही नागरिकांना सामोरं जावं लागलं। दुसरीकडे मध्य रेल्वे सुद्धा थोडी विलंबानं धावते आहे, कारण प्रचंड पाऊस मध्यरात्रीपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पडतोय। मोनो रेल्वेची ही दृश्य, काही तांत्रिक बिघाडामुळे मोनो रेल बंद पडल्याचं प्रशासनानं सांगितलेलं आहे, मात्र चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसला आहे। वडाळा ते जीटीबी दरम्यान ही मोनो रेल काही वेळापूर्वी बंद पडली आहे, अजूनही ती सुरू झालेली नाही, त्यामुळे मोनो रेलची जी वाहतूक आहे ती प्रभावित झालेली आहे। आणि मध्य रेल्वेवर पावसामुळे काही ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झाल्यामुळे मध्य रेल्वे ही थोडी विलंबानं धावते आहे। अजून तरी पश्चिम रेल्वे व्यवस्थित धावते आहे, पण पाऊस जर असा सुरू राहिला तर मात्र प्रभावित होऊ शकतो मध्य रेल्वे वेस्टर्न रेल्वेचा प्रवास। दोन दृश्य एका वेळेला आपण ही जी दृश्य बघतोय, रस्त्याची दृश्य, ती मुंबईतल्या करी रोड, लोअर परळ या भागातली दृश्य आहेत। काही सखल भाग आहेत जिथे कायम पाणी साचतं आणि त्याचा फटका मुंबईमध्ये ऑफिस करता येणारे जे असतात त्यांना बसतो। आणि दुसरीकडे मोनो रेल्वे, ऑफिसला पोचायचं मोनो रेल्वेनं, तर मोनो रेल्वे बंद पडलेली आहे, मध्य रेल्वे विलंबानं धावते आहे। त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी नोकरदारांना प्रचंड मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। आता झालंय असं की एल्फिन्स्टनचा जो पूल आहे, ज्याला आता प्रभादेवी नाव दिलं गेलंय, तो तोडायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे तो आता वाहतुकीकरता बंद आहे। त्यामुळे जर मुंबईमध्ये लोअर परळ वगैरे या भागामध्ये यायचं असेल, वरळी लोअर परळ या भागात यायचं असेल, तर एकतर टिळक पूल दादरचा वापरावा लागतो किंवा हा करी रोडचा पूल वापरावा लागतो। तर करी रोडच्या पुलावर जाताना किंवा उतरताना दोन्ही बाजूला सखल भाग आहे, त्यामुळे तुम्ही ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूला करी रोडला उतरला तरी तिथंही पाणी साचलेलं असतं आणि चांगलं गुडघाभर पाणी असतं। रस्ता सुद्धा अरुंद आहे आणि या बाजूला तुम्ही लोअर परळच्या बाजूला उतरायचं म्हणालात तर लोअर परळच्या बाजूला सुद्धा आता किती पाणी भरलंय त्याची दृश्य आपण या बाजूच्या दृश्यांमध्ये बघताय। डाव्या बाजूच्या दृश्यांमध्ये लोअर परळ करी रोडची ही दृश्य आहेत। मुसळधार पाऊस पडतोय, परळला सुद्धा पाऊस पडतोय। परळ भुईवाडा जो भाग आहे तिथे सुद्धा पाणी भरलेलं आहे, पाऊस पडतोय। वरळीच्या भागामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। जर रात्रभर जसा मुसळधार पाऊस होता तसाच जर मुसळधार पाऊस अजून काही वेळ राहिला तर सगळ्या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात होणार आहे। हवामान विभागाने अंदाज वर्तवलेलाच आहे की पुढचे 2-3 दिवस पाऊस मुंबई आणि उपनगरांमध्ये, पालघर आणि रायगड सारख्या काही जिल्ह्यांमध्ये राहील आणि तेच चित्र बघायला मिळतंय।
15 सप्टेंबरला परतीच्या पावसाला सुरुवात होईल असा अंदाज, असं अनुमान हवामान विभागानं वर्तवलं आहे. पण त्याआधी पाऊस मात्र मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना धो धुवून काढतोय. एका बाजूला मोनोरेल ही तांत्रिक कारणामुळे बिघडली आणि एकाच जागी थांबून राहिली. यावेळेला सुदैवानं प्राथमिकता सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्याची होती, त्यामुळे पटकन त्यांना बाहेर काढण्यात आलं. मागच्या वेळी मात्र अशीच मोनोरेल बंद पडली आणि ती 1-2 तास जी बंद पडली होती त्यात अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला, श्वास घेता येईना, काही जण चक्कर येऊन पडले, लो BP झालं, हायपोग्लायसिमिया झाला. अशा वेगवेगळ्या त्रासांना सामोरं जावं लागलं कारण गर्दी पण खूप होती. आज मात्र काळजी घेतलेली आहे प्रशासनानं आणि प्रवाशांना लगेच बाहेर काढले. वडाळा ते JTB दरम्यान ही मोनो बंद पडलेली आहे. आणि दुसरीकडे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आहे. अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. तिकडे वेस्टर्नला सबवे लगेचच पाण्याखाली गेला, बंद करावा लागलाय.